या अभ्यासाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो का? मी जेव्हा या क्षेत्राकडे वळलो हळूहळू मला चांगल्या सवयी लागत गेल्या. कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होणं, तर त्याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला व्यायामाची गरज असते. थोडं फार का होईना, ज्याला सूट होत असेल अशा व्यक्तीने मेडिटेशन करायला पाहिजे. वाचनाची आवड डेव्हलप झाली या क्षेत्रामुळे आल्यामुळे, किंवा मग इतरही एक डिसिप्लिन, आपल्या स्वतःवरचा जो एक ट्रस्ट जो आहे तो बिल्ड होत जातो. अभ्यासाचा जो आहे तो एक पुस्तकी ज्ञान जे आहे ते आहे, परंतु त्याच्या बाहेर सुद्धा ह्या सवयी लागतात. आता राज्यशास्त्र, एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की तुम्हाला राज्यघटना माहिती असायला पाहिजे. एमपीएससी ऍस्पिरंटला राज्यघटनेमध्ये आधी जेव्हा मूळ राज्यघटना बनली होती तेव्हा ते 395 कलमे आणि आता साधारणतः एक 450च्या आसपास कलमे असतील. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट त्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे आज संसदेत काय चाललंय, राज्य विधिमंडळात काय चाललंय, खरं काय खोटं काय, वास्तवात म्हणजे प्रत्येक गोष्टीत. आता जसं की इतरही जे आता लोकप्रतिनिधी असतात तर ते आपल्याला उत्तर देत असतात. तर असं जो एक कॉन्फिडन्स आहे, कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 15 म्हणजे जातीभेद न करणे, अस्पृश्यता न पाळणे, असे कलम 17 जसं की अस्पृश्यता न पाळणे, अशा बाबी ज्या आहेत ते एक सामान्य नागरिकाला बरेचदा माहिती नसतात. पण एमपीएससीचा विद्यार्थी जो असतो तो अष्टपैलू असतो.